खूप साऱ्या कॉन्सेप्ट या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही चॅप्टर मेकॅनिक्सचे आहेत। तर स्टार्ट करूया। वी आर गोइंग टू स्टार्ट फर्स्ट पार्ट, सर्क्युलर मोशन। डियर स्टुडंट्स, in our daily lives come across various type of motion. Suppose any cyclist performing in a straight line is called rectilinear motion. After that, he curve also turn is called curvilinear motion, and cyclist performing in a circle along the circumference of circle is called circular motion. ठीक आहे, तर सर्क्युलर मोशन आपल्याला डिस्कशन करत आहोत आपण सर्क्युलर मोशन बद्दल। तर सर्क्युलर मोशन कशाला म्हणतात? सर्क्युलर मोशन म्हणजे आपण बघा, एक एक्झाम्पल देतो, द मोशन ऑफ द अर्थ अराउंड बाय द सन। हे काय झालं? सर्क्युलर मोशन। पृथ्वी ही कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती फिरते। ठीक आहे। दुसरं एक्झाम्पल बघा, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड बाय द न्यूक्लियस। इलेक्ट्रॉन हे कोणाच्या भोवती फिरत आहे? न्यूक्लियसच्या भोवती। हे सुद्धा काय? सर्क्युलर मोशन आहे। तर आपल्याला जसं पीडीएफ नुसार दिलेलं आहे त्या पद्धतीनं आपण सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू विद्यार्थी मित्रांनो। तर सर्क्युलर मोशन रोटेशनल डायनामिक्स मध्ये फर्स्ट कन्सेप्ट दिलेली आहे आपल्याला, कॅन यू रिकॉल? कॅन यू रिकॉल म्हणजे जे काही तुम्हाला मागच्या वर्षी शिकवलेलं आहे ते आठवतंय का? यासाठी कॅन यू रिकॉल ही कन्सेप्ट असते। तर त्याच्यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारलेली आहे, त्या क्वेश्चनची उत्तरे आपण बघू, डिस्कस करू। चला, फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन म्हणजे काय? आताच बघितलं की समजा हा पार्टिकल आहे आणि हा काय करतोय? सर्कल मध्ये फिरतोय अलाउंग द सर्कमफरन्स। यालाच काय म्हणू शकतो आपण? सर्क्युलर मोशन। मोशन ऑफ अ पार्टिकल, डेफिनेशन कशी लिहिणार मग? मोशन ऑफ अ पार्टिकल अलाउंग द circumference of circle is called circular motion. खूप सारे एक्झाम्पल आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो। ठीक आहे, सर्क्युलर मोशन, मोशन ऑफ अ पार्टिकल अलोंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन। आय होप यू अंडरस्टूड। ठीक आहे, आपल्याला कळालं सर्क्युलर मोशन म्हणजे काय? पार्टिकल परफॉर्मिंग सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन। ठीक आहे, चला दुसरा क्वेश्चन बघू काय दिलेला आहे। दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ सेंटर मास? सेंटर मासची कन्सेप्ट आपल्याला विचारलेली। काय कन्सेप्ट आहे सेंटर मास? समजा आपण ही कोणतरी रिजिड बॉडी, डू यू नो दिस रिजिड बॉडी मेड ऑफ n नंबर्स ऑफ पार्टिकल्स। ही रिजिड बॉडी n नंबर्स अशा पार्टिकलला बनलेली आहे, मिळून बनलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर या पार्टिकल मध्ये काही ना काही वेट असणार। ठीक आहे, तर या पार्टिकलचं टोटल वेट हे एका पार्टिकलवर काय केलेलं आहे किंवा एका पॉइंटवर काय केलेलं आहे? कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे टोटल मास आहे या बॉडीचं हे काय कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे एका सिंगल पॉइंटवर। ठीक आहे, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? अ होल मास ऑफ द बॉडी इज supposed to be concentrated at a single point. That single point is called center of mass. चला काय म्हणू आपण? सेंटर मास। लक्षात काय केलंय? होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट ॲट अ सिंगल पॉइंट, दॅट सिंगल पॉइंट इज कॉल्ड सेंटर ऑफ मास। विद्यार्थ्यांनो,
जे काही मी लिहून देतोय एक तर स्क्रीनशॉट घ्यायचा किंवा नोट करून घे. कारण याचा ज्यावेळेस आपण पुढं रिव्हिजन करू तर रिव्हिजन करताना तुम्हाला हे जे काही लिहून दिलेले नोट्स आहेत ह्या फार उपयुक्त असणार आहेत. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे त्याबद्दल बघू आपण. क्वेश्चन नंबर 3 जो विचारलेला आहे, व्हॉट आर कायनेमॅटिक इक्वेशन. कायनेमॅटिक इक्वेशन कोणती आहेत आपल्याला विचारलेली. ठीक आहे, कायनेमॅटिक इक्वेशन कोणकोणती आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी मध्ये 10वी मध्ये बघितलेले. सांगा बरं कोण सांगतं. फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन सांगू शकता. सांगा v = u + at. सेकंड नंबरचं क्वेश्चन कायनेमॅटिक इक्वेशन s = ut + ½ at². थर्ड सांगा v² = u² + 2as. हे जे कायनेमॅटिक इक्वेशन आहे कशाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, लिनियर मोशनचे. ठीक आहे, आपल्याला व्हॉट आर कायनेमॅटिक इक्वेशन हा क्वेश्चन विचारलेला होता, त्याचा आन्सर हे आहे. याच्यामध्ये 3 आपल्याला कायनेमॅटिक इक्वेशन दिलेले आहेत. हे कायनेमॅटिक इक्वेशन लिनियर मोशनचे आहे. ठीक आहे, याला कन्वर्ट करून आपण सर्क्युलर मोशनचे सुद्धा काढू शकतो, परंतु आपल्याला प्रश्न फक्त एवढाच विचारलाय त्याच्यामुळे आन्सर आपण दिलेला आहे. ठीक आहे, नंबर 4 क्वेश्चन दिलेला आहे. नंबर 4 चा Do you know real force and pseudo force? तुम्हाला माहित आहे का रिअल फोर्स आणि सुडो फोर्स म्हणजे काय? बघा, रिअल फोर्स कशाला म्हणायचं सांगा बरं. रिअल फोर्स आपण म्हणू शकतो अ फोर्स विच हॅज ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स. असा फोर्स की दोघांमध्ये काय होते, दोन बॉडीमध्ये इंटरॅक्शन होते. दोन बॉडीमध्ये काय होते, इंटरॅक्शन होते. अशा फोर्सला काय म्हणू आपण, रिअल फोर्स. ठीक आहे, म्हणजे दे हॅव अ फिजिकल ओरिजिन. त्याला काय फिजिकल ओरिजिन आहे. ठीक आहे, आणि सुडो फोर्स जो आहे, सुडो फोर्सला आपण असं डिफाइन करू शकतो अ फोर्स विच हॅज डू नॉट इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स. आलं लक्षात, म्हणजे दे हॅव नॉट रिअल ओरिजिन. ठीक आहे, आलं लक्षात. अशा फोर्सला काय म्हणू शकतो आपण, रिअल फोर्स आणि सुडो फोर्स म्हणू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. किती क्वेश्चन बघितले सांगा बरं आपण, 4 क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे, व्हॉट इज सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन काय विचारलेला आहे सांगा, सेंटर ऑफ मास. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. अ होल मास ऑफ द बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड. Whole mass of the body is supposed to be concentrated at a single point and that single point is called center of mass. थर्ड क्वेश्चन विचारलेला होता, व्हॉट आर कायनेमॅटिक इक्वेशन. कायनेमॅटिक इक्वेशन कोणकोणती दिलेली सांगा. v = u + at. नंबर 2 चं काय इक्वेशन आहे, s = ut + ½ at². आणि थर्ड काय दिलेलं आहे, v² = u² + 2as. ही 3 इक्वेशन. रिअल फोर्स आणि सुडो फोर्स म्हणजे काय, रिअल फोर्स म्हणजे काय की अ फोर्स विच हॅज ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड रिअल फोर्स. आणि सुडो फोर्स कशाला म्हणायचं, अ फोर्स विच डू नॉट इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड सुडो फोर्स. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. त्याच्यानंतर विचारलेलं आहे रेडियस वेक्टर. नेक्स्ट डिस्कस रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर मीन्स व्हॉट. रेडियस वेक्टर कशाला म्हणायचं बघा. या सेंटर पासून तर इथपर्यंत आपण पोझिशन घेतला A, आणि हा एक पार्टिकल आहे, हा रिव्हॉल्विंग करतो सर्क्युलर मोशन. कसा रिव्हॉल्विंग करतो, सर्क्युलर मोशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण सेंटर घेऊ O आणि OA काय घेऊ, हा पोझिशन ऑफ पार्टिकल. ठीक आहे, आणि हा पार्टिकल कसं मोशन करतोय, सर्क्युलर मोशन, अँटी क्लॉकवाईज सेन्स डायरेक्शन.
ठीक आहे. तर मग या लाईनला आपण काय म्हणू, रेडियस वेक्टर, आणि रेडियस वेक्टर रिप्रेझेंटेड बाय आर. ठीक आहे. म्हणजेच आपण सांगताना असं सांगू शकतो, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सर्कल टू पोझिशन ऑफ अ पार्टिकल. लक्षात घ्या, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सर्कल टू पोझिशन ऑफ अ पार्टिकल अँड पार्टिकल परफॉर्मिंग इन अ सर्कल इज व्हॉट, काय म्हणायचं त्याला, रेडियस वेक्टर. मग ही सुद्धा काय झाली, रेडियस वेक्टर. याला सुद्धा आपण काय शकतो, रेडियस वेक्टर म्हणू शकतो. ठीक आहे. मग आपण फायनल पोर्शन घेतला बी, म्हणजे पार्टिकल स्टार्ट झालेला आहे थांबला, या ठिकाणी फायनल पोर्शन आपण बी. ठीक आहे. तर मग आपण डेफिनेशन कसे एक्सप्लेन करू शकतो सांगा बरं. या ठिकाणी अँगल क्रिएट होईल थीटा, या दोघांमधलं अंतर काय असणार आहे, यस. ठीक आहे. अ वेक्टर ड्रॉ फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू पोझिशन ऑफ पार्टिकल and particle performing circular motion along the circumference is called radius vector. त्यालाच काय म्हणू शकतो आपण, रेडियस वेक्टर म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे हा पार्टिकल काय करतोय, सर्कम्फरन्स मध्ये तर रिव्हॉल्विंग करतोय, परंतु ओ पासून तर ए पर्यंत ही जी लाईन आहे यालाच काय म्हणतो आपण, रेडियस वेक्टर. डायरेक्शन कसं याचं, आउटवर्ड. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, इट इज डायरेक्टेड आउटवर्ड. ठीक आहे. मग आता आपण बेसिकली फॉर्म्युला जर यूज केला तर थीटा इज इक्वल टू काय येणार विद्यार्थी मित्रांनो, एस बाय आर. परंतु आपल्याला रेडियस वेक्टर म्हणल्यानंतर आर फाइंड करायचं, तर काय येणार आहे, एस बाय थीटा. ठीक आहे. म्हणजेच आर इज इक्वल टू एस बाय थीटा. एस कशामध्ये मोजतो आपण, मीटर मध्ये. कशामध्ये, मीटर मध्ये. एस युनिट काय झालं, मीटर. सीजीएस काय झालं, सेंटीमीटर. परंतु एस मध्ये जर डायमेन्शन काढायचं असेल तर L1 घेणार. ठीक आहे, कारण लेंथ असणार आहे ना. आणि थीटा काय, डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे. म्हणजे डायमेन्शन जर बघितलं आपण याचं, तर काय येणार आहे सांगा, फक्त L1 येणार. ठीक आहे. बाकीचे मास आणि टाइम जो आहे ते काय, 0 दिलेला आहे. ठीक आहे. एस युनिट काय याचं लक्षात आलं असेल तुम्हाला, मीटर. आणि सीजीएस काय असणार आहे, सेंटीमीटर. ठीक आहे. आली लक्षात कन्सेप्ट आपल्याला. रेडियस वेक्टर म्हणजे काय, रेडियस वेक्टर म्हणजे की या दोघांमधलं जे काही समजा सेंटर ऑफ सर्कल टू पोझिशन ऑफ पार्टिकल, हे जो काही बार दिलेला आहे, ठीक आहे, इथून तर इथपर्यंत ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे, लाईनलाच आपण काय म्हणू शकतो, रेडियस वेक्टर म्हणू शकतो. ठीक आहे. आलं लक्षात, ओके. स्क्रीनशॉट घेऊ. चला घेतली, ओके. चला पुढं. यानंतर बघू आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते. नंबर 1, इट इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. ॲक्सेलरेटेड मोशन का म्हणायचे, बघा लक्षात घ्या. हा जो पार्टिकल आहे हा मोशन मध्ये आहे. कोणतं मोशन आहे, सर्क्युलर मोशन मध्ये. मला सांगा, जर समजा पार्टिकल हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करते. कोणत्या मोशन मध्ये परफॉर्म करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. ठीक आहे. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होईल की याचं जे मॅग्निट्यूड असणार आहे ते काय राहील, सेम राहील. परंतु जी वेलोसिटी आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा जी काय याची जी वेलोसिटी आहे, वेलोसिटी काय होईल, चेंज. आणि चेंज कोणामुळे होणार आहे, त्याचं डायरेक्शन चेंज. म्हणजे प्रत्येक पॉइंटवर समजा या ठिकाणी याची वेलोसिटी अशी राहील, या साईडला वेलोसिटी टँजेन्शियल असेल अलोंग द सर्कल. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक पॉइंटला याची जी वेलोसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे.
आणि चेंज कोण करतं? वेलोसिटीचं डायरेक्शन. ठीक आहे, मग डायरेक्शन चेंज होते म्हणजेच काय राहणार आहे? त्याची वेलोसिटी चेंज होणार आहे आणि वेलोसिटी चेंज झाल्यामुळं आपण त्याला आपण डेफिनेशन एक्सप्लेन केलेली आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. काय म्हणतो आपण? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम इज कॉल्ड एक्सेलरेशन. म्हणजे डायरेक्शन मुळे याची काय होईल? प्रत्येक पॉइंटवर याची वेलोसिटी काय होते? चेंज होते आणि चेंज होते म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्याला काय मिळतं या ठिकाणी? एक्सेलरेशन मिळतं. म्हणजे सर्क्युलर मोशन काय आहे? एक्सेलरेटेड मोशन. आलं लक्षात? ओके, चलो. आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट इज पिरियडिक मोशन. बघा, पिरियडिक मोशनचं एक्झाम्पल आपण अर्थच घेऊ शकतो की कंप्लीट एक राऊंड मारण्यासाठी जो काही समजा 1 वर्ष लागतं पृथ्वीला, बरोबर आहे. जसं आपण चंद्राला जर म्हटलं तर 1 महिना लागतो आणि आपली जी घड्याळ आहे त्याच्यामध्ये जर आपण कंप्लीट एक रिव्होल्यूशनसाठी किती वेळ लागतो? 60 सेकंद. तर हा जो वेळ आहे हा एक इक्वल इंटरव्हल मध्ये काय केलेला आहे? सबमिट केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जसं आपण म्हणू शकतो टाइम टेकन टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन, टाइम टेकन टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन इज कॉल्ड, काय म्हणतो? पिरियड म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? पिरियड. म्हणजे जो एक इक्वल इंटरव्हल आहे. जसं आता मी म्हटलं की हा पार्टिकल इथून स्टार्ट झालेला आहे, सुरुवातीला 5 सेकंद लागले, तर नंतर काही असं 10 सेकंद लागणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे 5-5 सेकंदच दुसरा जो फेरा आहे तो सुद्धा किती टाइम इंटरव्हल मध्ये कंप्लीट होतोय? 5 सेकंद. त्यालाच काय म्हणतो आपण? पिरियडिक मोशन. आणि पिरियडिक मोशन म्हणजेच काय असणार आहे? सर्क्युलर मोशन असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलेलं आहे? काही अडचण आहे? ठीक आहे, याच्या पुढचा पार्ट आपण नंतर